मेघ आणि धरती यांच्यातला संवाद आपण अनेक गाण्यांमधनं आजतागायत ऐकलाय. कधी धरतीच्या बोलण्यात करुणा असते, कधी प्रेम असतं. माझ्या मनात मात्र धरती मेघाला एक संदेश देऊ पाहतीये. तो संदेश कुठला? ऐकूया स्वरचित कवितेतून. कवितेचं नाव आहे मेघारे. मेघारे क्षणिक जरा आज येथ थांब तू, पालटू दे या इथे एकदा पुन्हा ऋतू. वर्षेची ओळख तू, वर्षेची ओळख तू पटवून दे या मुला, कळू देत साऱ्यांना सुंदर किती घनमाला. वर्षेच्या स्पर्शाने, वर्षेच्या स्पर्शाने चिंब चिंब भिजतील रे, धरणीची लेकरे ही गातील मग सुस्वरे. स्तुती गीत वर्षेचे साऱ्यांना तेच रुचे, धरणी ही व्यक्त करी हरित बोल स्वमनीचे. डोलू देत पिके फळे फुले पाखरे गावी, डोलू देत पिके फळे फुले पाखरे गावी, न्हाऊन जलधारांनी शुद्ध होवो ही अटवी. झेलित जलधारांनी नाचतील बालगडी, झेलित जलधारांनी नाचतील बालगडी, येथ कधी वाहो नदी भरभरणी की दुथडी. हाती सढळ, हाती सढळ देऊन तू होशील मग जररिता, होईल मग येथील शुभ पर्वाची सांगता. मात्र मात्र कोणी बोलणार नाही तुला नछटिका. स्तुती गीते विरतील ना, स्तुती गीते विरतील ना, गातील वेली लतिका. नंतर मग जा पुढे तू, नंतर मग जा पुढे तू अनंतशा मार्गाने, सोडून जा मात्र येथ हट्ट तुझे अनबाणी. ध्यानी ठेव, ध्यानी ठेव जे मिळते कळत नसे मोल तिचे, जल पाणी नीर तोय प्रश्न जाईरणीचे. इतके मी सांगीन की, इतके मी सांगीन की असो दातृभावना, दान देत तू जावे कायम साऱ्या जना. रीतेपणी, रीतेपणी शिकवण ही बाळगीत मनी जा तू, ये अथवा नको, ये अथवा नको कधी, पूर्ण होय मम हेतू, पूर्ण होय मम हेतू. धन्यवाद.